तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. आज 25 डिसेंबर, आजच्या दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोड येथे बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली होती आणि या अनुषंगाने आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने देहू येथे जातात आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण आणि त्या ठिकाणी केलेल्या बाबासाहेबांच्या कामाला आणि तथागतांच्या मूर्तीला अभिवादन करतात. या अनुषंगानेच आज बहुजन संघटकच्या वतीने या विषयाच्या अनुषंगाने एक वेगळी भूमिका घेऊन त्यांनी आज एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा राहुल खांडेकर यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी जे आमचे मित्र जोडले जाणार आहेत त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करणार आहे. बहुजन संघटकच्या वतीने आज 25 डिसेंबर रोजी देहू रोड येथे ऐतिहासिक बुद्ध मूर्ती स्थापित करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं होतं त्यावेळेला त्याचं विश्लेषण किंवा त्यामागची पार्श्वभूमी या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की देहू रोड हे गाव पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे हे गाव जे आहे हे युद्ध काळामध्ये वसलं गेलेलं आहे. युद्ध काळामध्ये या देहू रोड भागातून युद्ध साहित्य हे आघाडीवर पोहोचवलं जात असे आणि याच जागेवर या देहू रोडवरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा विचार शांतीच्या आघाडीवर पोहोचवण्याचं काम 25 डिसेंबर 1954 रोजी केलेलं आहे. आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन अतिशय लहान मंदिरामध्ये तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवली. रंगवून आणलेली पांढरी शुभ्र अशी
मूर्ती बाबासाहेबांच्या हस्ते बसवण्यात आली, तिची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. पुण्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खडकी रेल्वे स्टेशनहून मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे देहूला आलेले होते. मुंबईतून देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले होते आणि यावेळेला जवळपास 40,000 लोकांचा जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होता. या 40,000 लोकांच्या साक्षीने या ठिकाणी तथागतांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या कार्यक्रमाला मुंबईवरून आलेले होते. त्यांच्यासोबत एक भिक्खू देखील होते आणि त्या भिक्खूंनी प्रचंड अशा प्रकारची गर्दी पाहिली. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, हे पहा, त्यांना इंग्रजी मराठी कळत नव्हतं, ते इंग्रजीत बाबासाहेबांनी सांगितलं की हे पहा, हे सर्व माझे लोक जे आहेत हे आपल्या कार्यक्रमासाठी येत आहेत. हे लोक अत्यंत गरीब आहेत, परंतु अतिशय निष्ठावान आणि विश्वासू आहेत, असा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. या कार्यक्रमाच्या अगोदर ध्वजारोहण करण्यात आलं. हे ध्वजारोहण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकेकाळचे सहकारी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रमुख जे होते शंकररावजी खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि म्हणून त्या जागेला आजच्या दिवसाला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतो. या जागेला आज धम्मस्थळ म्हणून ओळखलं जातं किंवा धम्मभूमी म्हणून ओळखली जाते. खरं तर देशामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दीक्षा दिली ते स्थळ, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा अंत्यसंस्कार केला ते स्थळ आणि बडोद्यामध्ये असताना त्यांची त्या ठिकाणी अवमानित करण्याची अवस्था होती आणि त्याचा परिणाम म्हणून बाबासाहेब एका गार्डनमध्ये गुजरात मधल्या बसून खिन्न झालेलं होते. ती जागा याला वेगळं महत्व आहे म्हणून आपण ज्या ठिकाणी धर्मांतर बाबासाहेबांनी केलं, आम्हाला दीक्षा दिली, ती जागा दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी चिर शांती घेतली ती जागा जी आहे ही चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. नागपूरमधली जागा जी आहे ती संकल्पभूमी म्हणून ओळखली जाते. तसं देहूची ही भूमी जी आहे ही धम्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि या धम्मभूमीवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मूर्तीची स्थापना केल्यानंतर भाषण केलं. ते भाषण अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाचं आहे, मार्मिक अशा स्वरूपाचं आहे.
जे भाषण 1 जानेवारी 1955 मध्ये जनतामध्ये सविस्तर छापून आलेलं आहे. हे भाषण पाहिल्यानंतर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जे विचार मांडलेले आहेत त्यामागची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येते. आणि मग या भाषणाच्या संदर्भामध्ये, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये पाहिल्यानंतर त्याची मुळं जी आहेत ती मुळं मला असं वाटतं की मला बाबासाहेबांनी रंगून येथे केलेल्या भाषणामध्ये आढळतात. रंगून येथे झालेल्या 3ऱ्या जागतिक धम्म परिषदेमध्ये बाबासाहेबांनी हे भाषण केलेलं आहे. जवळपास 50 मिनिटाचं हे भाषण आहे. बाबासाहेबांचं हे भाषण देखील 18 डिसेंबरच्या जनतामध्ये सविस्तरपणे आलेलं आहे. आता या भाषणाचा संबंध मला असं वाटतं की बाबासाहेबांनी या मूर्ती स्थापनेच्या वेळी देहूमध्ये केलेल्या भाषणाशी आहे असं मला वाटतं. कारण या 3ऱ्या जागतिक धम्म परिषदेमध्ये 28 देशाचे प्रतिनिधी आले होते. भारतातून केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच निमंत्रित करण्यात आलं होतं. आणि यावेळी बाबासाहेबांनी जवळपास 50 मिनिटाचं हे भाषण आहे. खरं तर यावेळेला बाबासाहेबांची प्रकृती अतिशय नाजूक झालेली होती. अशा हे अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी हे भाषण केलेलं आहे. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी काही शेड्यूल कास्टेड फेडरेशन होते रंगूनमध्ये देखील. हे कार्यकर्ते जे आहेत हे आंध्र प्रदेशामधून आलेले होते आणि त्या ठिकाणी स्थायिक झालेले होते. त्यांनी एक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता आणि त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मिनिटाचं भाषण केलं होतं. त्या ठिकाणी राव नावाचे ग्रस्त होते जे तिथं रंगून हायस्कूल नावाची शाळा होती. त्या रंगून हायस्कूलचे मुख्याध्यापक होते, हेडमास्तर होते. त्यांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी मानपत्र दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांनी जे आहे या जागतिक धम्म परिषदेमध्ये भाषण केलेलं आहे. आता या भाषणात बाबासाहेब काय म्हणतात, तर मी सांगत होतो की त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे त्यामध्ये असं म्हणतात की या जागतिक धम्म परिषदेला 28 देशाचे लोकप्रतिनिधी आलेले आहेत आणि जवळपास या सर्व देशामध्ये बौद्ध धम्माचं अस्तित्व आहे. काही देशामध्ये तर बौद्ध धम्माचा खूपच प्रभाव आहे आणि खरं तर या देशांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि याच भाषणात ते असं म्हणतात, परंतु मला हे चित्र दिसत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी श्रीलंकेचा उल्लेख केलेला आहे. ते असं म्हणतात की श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचा मोठा प्रभाव आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की इतर देशाच्या तुलनेमध्ये श्रीलंकेमध्ये धम्मदान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं. परंतु या धम्मदानाचा उपयोग त्या ठिकाणी काय केलं जातं की बुद्ध जयंतीच्या निमित्ताने रोषणाई करणं, धम्माच्या नावाने रोषणाई करणं किंवा ऐश्वर्य किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी खर्च केला जातो. मला वाटतं की श्रीलंकेने असा खर्च करण्यापेक्षा या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केला पाहिजे. आणि त्यांच्या प्रसाराची जागा कुठं आहे तर ते असं म्हणतात की भारतासारख्या देशामध्ये आज त्याची गरज आहे.
त्याच्या पलीकडे जाऊन ते असं म्हणतात की भारतामध्ये जसं एखादा शेतकरी पीक घेण्याच्या अगोदर नांगरणी वगैरे करतो तशा पद्धतीने मी केलेलं आहे आणि त्यामुळे भारतामध्ये या धम्माचा प्रसार होण्याची गरज आहे, त्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने तसं होत नाही, तसं करताना कुणी दिसत नाही. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की आता मी स्वतःच ते करण्याचं ठरवलेलं आहे. मी आता कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा आता मीच पुढाकार घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी मुंबई, कलकत्ता, दिल्ली या ठिकाणी किंवा या प्रमुख शहरांमध्ये विहार निर्माण करणार आहे आणि त्या ठिकाणी रविवारी या बौद्ध धर्मियांना उपासनेची सोय करणार आहे. म्हणजे बाबासाहेबांना असं वाटत होतं की जे देश संपन्न आहेत, ज्या ठिकाणी बुद्ध धर्माचा प्रभाव आहे, त्या लोकांनी हे काम करायला पाहिजे अशी अपेक्षा बाबासाहेबांनी केलेली होती. आणि ती पूर्ण होत नाही हे देखील बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि शेवटी तर ते असं म्हणतात, मला कोणी सहकार्य केलं नाही तरी ते मी काम करणार आहे. मीच एकटा हे काम करणार आहे आणि हे काम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, असं म्हणून बाबासाहेबांनी ते भाषण संपवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी या रंगूनच्या परिषदेमध्येच ठरवलं की आता कुणी हे काम करू न करो, आता मला या धम्माचा प्रचार करण्याची गरज आहे, विहारी बांधण्याची गरज आहे, असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि बाबासाहेबांनी तशा पद्धतीचं आचरण पुढे केलेलं आहे. आणि त्याची सुरुवात जी आहे, मी म्हणेन की त्याची सुरुवात देहूपासून झाली आहे म्हणण्यापेक्षा त्याची सुरुवात रंगून इथूनच झाली. ती कशी झाली तर बाबासाहेबांनी त्याच ठिकाणी एक मूर्ती विकत घेतलेली आहे, सुमारे 2500 त्या काळामध्ये. 2500ची मूर्ती घेऊन ते भारतामध्ये आलेले आहेत. आता ज्या अर्थी ते 2500ची मूर्ती घेऊन भारतात आलेत, त्या अर्थी त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट निश्चित होती की आता ही मूर्ती आपल्याला कुठंतरी बसवणं गरजेचं आहे. या धम्माचा प्रचार करण्यासाठी हे विहार निर्माण करणं गरजेची आहे, ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली असावी. आणि त्यांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर देहू येथे तीच मूर्ती बसवण्याचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी हे निश्चित केलं होतं की आता मी धम्माच्या प्रचाराशिवाय काहीच करणार नाही, अशाही प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली आहे. आणि तीच भूमिका बाबासाहेबांनी काय केलेली आहे की देहूच्या भाषणामध्ये देखील मांडलेली आहे. त्याचा एक संदर्भ देत बाबासाहेब असं म्हणलेलं आहे की बाबासाहेबांच्या कार्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेला लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिला होता. आणि त्या लेखामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवतार कार्य आता संपलेलं आहे. आणि त्याचा समाचार घेत असताना बाबासाहेब असं म्हणतात की एकतर माझ्यावर कोणी लिहिण्याची हिंमत करत नाही, माझ्यावर कोणी लिहित नाही, आणि लिहिलं तरी ते माझ्यावर चांगलं लिहित नाही. असाच एक लेखक जो आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी माझ्यावर लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अवतार कार्य संपलेलं आहे. परंतु मी आज जाहीरपणे त्या शास्त्रींना सांगू इच्छितो की माझं अवतार कार्य संपलेलं नाही, तर आता माझं अवतार कार्य सुरू झालेलं आहे, अशा स्वरूपामध्ये ते बोलतात. म्हणजेच बाबासाहेबांनी आता ठरवलेलं होतं की आता कुणी येऊ किंवा कोणता देश मदत करू या न करो, आता आपल्याला हे काम केलं पाहिजे. आणि या भूमिकेतून बाबासाहेबांनी ही मूर्ती बसवून आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून या मूर्ती स्थापनेच्या वेळेला बाबासाहेबांचं जे भाषण आहे ते मला असं वाटतं की बाबासाहेबांनी केलेले धर्मांतर आहे त्याची ब्ल्यूप्रिंट होती. कारण धर्मांतराच्या वेळी जी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली होती तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांनी या भाषणात सांगितली.
बाबासाहेबांना धम्माचा प्रचार करत असताना करण्याच्या अनुषंगाने किंवा धम्मदीक्षेच्या अनुषंगाने 2-3 उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होते. केवळ बाबासाहेबांचा उद्देश असा नव्हता की त्यांना हिंदू धर्मापासून तोडणे एवढाच उद्देश नव्हता, किंवा एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे एवढाच हेतू नव्हता. तर त्यांचा हेतू असा होता की हिंदू धर्म सोडणं किंवा बौद्ध धर्म स्वीकारणं एवढं सोपं नाही, तर हिंदू धर्मातील बऱ्याचशा चालीरीती रूढी सोडल्या पाहिजेत, ही भूमिका बाबासाहेबांची होती. विशेषतः बाबासाहेबांच्या मते हिंदू धर्म सोडत असताना हिंदू धर्मामधल्या अंधश्रद्धा, हिंदू धर्माला अनिष्ट रूढी, हिंदू धर्मातल्या देवाच्या अनुषंगाने येणाऱ्या अंधश्रद्धा या सर्वांचा त्याग करणं हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. आणि बाबासाहेब म्हणून या भाषणात असं म्हणतात, ही मूर्ती बसवल्यानंतर बाबासाहेब आपल्या भाषणाची सुरुवात करतात की आजवर आपण आपल्या मंदिरात वेगवेगळे देव पाहिलेले आहेत. बाबासाहेब असं म्हणतात की आजवर आम्ही आपल्या मंदिरात भैरोबा पाहिलेला आहे, खंडोबा पाहिलेला आहे, मर्याई पाहिलेली आहे. म्हणजे असे देव आम्ही आजवर आपल्या मंदिरामध्ये पाहिलेले आहेत. परंतु पहिल्यांदाच आपण एक वेगळा देव या ठिकाणी पाहणार आहोत की ज्या देवाची मूर्ती आपण या ठिकाणी बसवलेली आहे. मग बाबासाहेब असं म्हणतात की हा नवा देव जो आहे आपण कशासाठी आणलेला आहे, तर ते सांगतात की आजवर आम्ही जे देव मंदिरामध्ये बसवले, ज्याची पूजा आम्ही केली, ते देव आम्हाला कधीही पावले नाहीत. या देवाने आम्हाला कधीही जवळ केलेलं नाही. उलट या देवानी यांच्या भक्तांनी आम्हाला तुच्छ लेखलेलं आहे. आणि म्हणून आज आपण तो देव बाजूला सरून नव्या देवाची प्रतिष्ठापना केलेली आहे. एका नव्या देवाला आपण या मंदिरामध्ये बसवत आहोत. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब बुद्धाची ओळख लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण बाबासाहेबांना माहित होतं की हिंदू धर्म सोडण्यासाठी आपण सांगत असताना बुद्धाचं तत्वज्ञान तेवढ्याच प्रभावी त्याच्या मनामध्ये बिंबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की हा देव कोण आहे, कुठला आहे, कुठून आणलेला आहे, त्याची उत्पत्ती काय आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्याचं उत्तर देखील ते सांगतात. ते असं म्हणतात की हा देव जो आपण मंदिरात बसवत आहोत हा देव बाहेरचा नाही. हा देव मी बाहेरच्या देशातून आणलेला नाही, तर हा देव जो आहे आपल्याच मातीतला आहे. तो अतिशय प्राचीन आहे, अतिशय जुना आहे. 2500 वर्षापूर्वी हा देव या ठिकाणी होता. जे बाबासाहेब सांगतात की आपण हा धर्म स्वीकारणार आहोत किंवा बुद्धाला जे स्वीकारणार आहेत, हा बुद्ध काही परकीय नाही, आपल्याच मातीतला आहे, आपल्याच देशातला आहे. जो 2500 वर्षापूर्वी या ठिकाणी होता, म्हणजे 2500 वर्षापूर्वी या बुद्धाचं तत्वज्ञान, या बुद्धाचा धम्म या देशामध्ये होता. ते म्हणतात की अफगाण सारख्या देशामध्ये देखील 100% त्याचे अनुयायी होते. हा देव जो आहे हा अंधश्रद्धा सांगत नाही, हा देव नवसायास करायला सांगत नाहीत, तर बाबासाहेब म्हणतात की हा विज्ञानवादी देव आहे. आणि त्यांनी सांगितलेला धर्म हा देखील विज्ञानवादी आहे. आणि हे सांगत असताना बाबासाहेब असं म्हणतात की यांनीच या देशामध्ये नालंदा विद्यापीठ स्थापन केलेलं होतं, ज्या विद्यापीठामध्ये 3000 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि ज्ञान देण्याचं काम करत होते. असा हा देव आहे, असा हा त्याचा धम्म आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांचं म्हणतात की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राच्या संबंधीचा ते उल्लेख करतात. बाबासाहेब म्हणतात की हा महाराष्ट्र जो आहे हा 100% बौद्ध होता.
भारतामध्ये 2000 लेण्या बुद्धांच्या संबंधीच्या आहेत. यापैकी 1500 लेण्या ज्या आहेत या महाराष्ट्रात आहेत. या महाराष्ट्रामध्ये 35,000 बौद्ध भिक्खू होते. आणि अशी उज्ज्वल परंपरा असणारा, असा विज्ञानवाद सांगणारा देव जो आहे हा आपण या मंदिरामध्ये ठेवलेला आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या लोकांना अलगदपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यावर बुद्धाचं जे वास्तव तत्वज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब म्हणतात हा देव जो आहे, हा इतिहास जो आहे हा लपवून ठेवण्याचं काम या ठिकाणी झालं. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात की आपण केवळ धर्माचा त्याग करतोय किंवा दुसऱ्या धर्माचा स्वीकार करतोय असं नाही. म्हणजे असं काही मानायची गरज नाही की या ठिकाणी आपण एखादा कपडा बदलून दुसरा ड्रेस घालतो असं नाही आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात की केवळ आपण एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये जात नाही, तर जो धर्मच नाही त्याला सोडून आपण जातो आहे. हिंदू धर्मासंबंधी ते असं म्हणतात की ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून ओळखलं जात नाही तो धर्म कसा असू शकतो. आणि बाबासाहेब धर्माच्या संबंधीची व्याख्या करताना असं म्हणतात की हा धर्म आहे, हा धर्म वेगळा, या धर्माची व्याख्या कशी आहे. बाबासाहेबांनी या व्याख्येचा उल्लेख देखील या भाषणामध्ये केलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू धर्माची ओळख म्हणजे काय, टिळा लावणे, मंदिरामध्ये जाणे, मंदिरातली घंटा वाजवणे आणि त्या ठिकाणच्या ब्राह्मणाला दान करणे हा धर्म आहे. ते म्हणतात की असा धर्म असू शकत नाही. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात की आपण ब्राह्मणाला दान करत असताना अशी एक कल्पना असते की आपण त्याचे काही कर्जदार आहोत की काय, अशा भावनेतून प्रामाणिकपणे आपण दान करतोय, असा हा धर्म आहे. पुरोहिताचं वर्चस्व असलेला धर्म आहे. माणसामध्ये विषमता असणाऱ्याचं समर्थन करणारा हा धर्म आहे. आणि म्हणून हा धर्म आपला असू शकत नाही. या धर्माचं वैशिष्ट्य बाबासाहेब म्हणतात की जाती व्यवस्था आहे. आज आपली जी अवस्था झालेली आहे या अवस्थेचं कारण या ठिकाणची जाती व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेमुळे आम्हाला हीन मानलं गेलेलं आहे. आमची सामाजिक, धार्मिक, आर्थिक प्रगती रोखण्याचं काम जाती व्यवस्थेने केलेलं आहे. आणि या जाती व्यवस्थेचं समर्थन करण्याचं काम हा धर्म करतो. आणि म्हणून आपण तो धर्म सोडणार आहोत. ज्या देवाने जातीयतेचं समर्थन केलं त्या देवांना आपण सोडणार आहोत. आणि ज्या देवानी हे वाईट मानलं, जाती व्यवस्थेचा तिरस्कार केला, जाती व्यवस्थेचा धिक्कार केला, त्याच्या मार्गाने जाणार आहोत. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात आपला नवा देव मात्र असा नाही. म्हणजे ग्रामीण लोकांच्या मनामध्ये बुद्धाच्या संबंधी नकळत प्रेरणा निर्माण करण्याचं काम, बुद्धाचं नवतत्वज्ञान हळूवार पेरण्याचं काम बाबासाहेबांनी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि बाबासाहेब इथंच थांबणार नव्हते. त्यांच्या डोळ्यापुढे उद्दिष्ट मोठं होतं आणि या माध्यमातून त्या उद्दिष्टाकडे घेऊन जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना दिसून येतात. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की हा देव आपला असा नाही आहे. या देवाला आपण पूजणार आहोत किंवा त्या देवाचं तत्वज्ञान मान्य करणार आहोत. त्यांनी आपलं माणूसपण मान्य केलेलं आहे. आणखी एक गोष्ट बाबासाहेबांनी या भाषणामध्ये सांगितली आहे. ते असं म्हणतात की हा जो देव जो आहे आपला, या देवामध्ये आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या देवाला नष्ट करण्याची ताकद आहे, असा शब्दप्रयोग बाबासाहेब करतात. आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं असलं म्हणतात की त्याचा सर्वनाश करण्याची ताकद जी आहे ही या देवामध्ये आहे, या ईश्वरामध्ये आहे, असा एक कॉन्फिडन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नकळतपणे देत आहे. आणि त्यामुळे आपण या नव्या देवाकडे वळलं पाहिजे, या नव्या देवाच्या धर्माकडे वळलं पाहिजे, अशा प्रकारे बाबासाहेब आग्रहाने सांगतात. आणि याच्यामधून या सामान्य माणसाच्या मनामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. आता बाबासाहेबांच्या भाषणाची एक शैली आहे की स्वतःच प्रश्न निर्माण करतात, माणसाच्या मनामधले प्रश्न निर्माण करतात आणि
हळूवारपणे त्या प्रश्नाची उत्तरं देखील देतात. कोणतंही भाषण बाबासाहेबांचं घेतलं आणि मग या ठिकाणी दुसरा प्रश्न बाबासाहेब असा निर्माण करतात, मग हा धर्म एवढा चांगला असताना तो नष्ट कसा झाला? असंही तुम्हाला वाटत असेल की हा देव एवढा चांगला असताना देखील हा देव का लोपला किंवा त्याचा धर्म का लोपला किंवा नष्ट का झाला, असा तुमच्या समोर प्रश्न पडला असेल. आणि त्याचं उत्तर देताना बाबासाहेब स्वतःच पुन्हा सांगतात, हा देव जर चांगला नसता, हा धर्म जर चांगला नसता, तर मग इतर देशामध्ये दिसला नसता, जगामध्ये कुठंच दिसला नसता. पण आज असं आपण पाहतो की भारताच्या बाहेर अनेक देशामध्ये हा देव आणि हा धर्म आहे, याचा अर्थ तो नष्ट झालेला नाही किंवा तो वाईट नाही, चांगला आहे, म्हणूनच त्याला लोकांनी स्वीकारलेलं आहे. आणि बाबासाहेब एक शब्द फार सुंदर वापरतात की हा धर्म नष्ट झालेला नाही, त्याचा ऱ्हास झालेला नाही. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एक चांगला शब्द प्रयोग केला. ते असं म्हणतात की हा नष्ट झाला नाही, त्याला वाळवी लावली आहे. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की या अशा धम्माला वाळवी लावण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग याला वाळवी कोण लावलेली आहेत? तर ते असं म्हणतात की या देशातल्या हिंदू धर्मातल्या काही लोकांनी कष्ट कारस्थानाची वाळवी त्याला लावलेली आहे. धर्माच्या नावावर अधर्म करीत त्याची वाळवी याला लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून हा धम्म जो आहे, हा धम्म नष्ट झालेला नाही, ऱ्हास झालेला नाही, तर त्याला ग्लानी आलेली आहे. आणि म्हणून त्याचं पुनर्जीवन करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सज्ज झालं पाहिजे. आणि एका अर्थाने त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम जे आहे हे आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून शेवटी ते त्यांना धन्यवाद देखील देतात. आता असं सांगत असताना बाबासाहेब असं म्हणतात की आपण हे जे करतो आहे ते काय झालंय की आपलं हे जुनं घर आहे. धम्माच्या संबंधित ते असं म्हणतात की हे मंदिर किंवा हा धर्म जो आहे हे आपलं जुनं घर आहे. आपल्या हितशत्रूंनी हे घर पाडण्याचं काम केलेलं आहे. आपल्या हितशत्रूंनी हे घर जे आहे हे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते नष्ट झालेलं नाही, एका वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की आपण या काम करूया की आपलं हे जे जुनं घर आहे त्याला नव्याने निर्माण करण्याचं काम करू. बाबासाहेब असं म्हणतात की जसं आपलं जुनं घर असतं त्याला काय करतो आपण, त्याचे पत्रे गळत असतील, त्याच्यावरचं पत्रे गळत असतील किंवा त्याच्यावरचं जे झाकण आहे ते गळत असेल तर ते आपण नव्याने बसूयात, त्याच्यावर नव्याने पत्रे टाकूया, त्याचा जीर्णोद्धार करूयात. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की आपण आज तेच केलेलं आहे. या देहूमध्ये जे या लहानशा मंदिरामध्ये आपण हे जे देवाची मूर्ती बसवलेली आहे, बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे, हे आपण काम केलेलं आहे ते म्हणजे या जीर्णोद्धाराचंच काम केलेलं आहे. या धम्माला पुन्हा या जगामध्ये आणण्याचं काम केलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी झालात. आणि 1200 वर्षाच्या नंतर या बुद्ध धम्माला, बुद्धाला आणण्याचं काम आपण केलं. खरं तर आपण धन्य आहोत, कारण हे अतिशय महत्वाचं काम आपण केलेलं आहे. अशा प्रकारे बाबासाहेब सांगतात. त्यावेळेला समोरच्या लोकांमध्ये देखील एक कॉन्फिडन्स आलेला दिसून येतो. या संबंधीचं वर्णन करताना शंकरराव खरात असं म्हणत असत की समोर बसलेल्या लोकांना असं वाटायला की खरंच आपण फार मोठं काम केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहेत, आपण आपल्या या जीर्ण झालेल्या घराचा उद्धार केलेला आहे, आपल्याला नाकारणाऱ्या घराचा त्याग आपण केलेला आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण झालेली होती. असं विश्लेषण शंकरराव खरातांनी देखील केलेलं आहे. कारण शंकरराव खरात हे या कार्यक्रमाचे साक्षीदार होते, प्रमुख साक्षीदार होते. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी देखील पुन्हा हिंदू धर्माशी निगडीतच आहेत, धर्मांतराच्या निगडीतच आहेत. बाबासाहेब असं म्हणतात की ज्या वेळेला आपण या धर्माचा त्याग करू किंवा नवीन धर्माचा स्वीकार करू
त्यावेळेला आपण एक गोष्ट निश्चितपणे केली पाहिजे की आपल्याला अनेक गोष्टीचा त्याग करावा लागेल. केवळ बौद्ध म्हणून तुम्हाला सांगता येणार नाही, केवळ बौद्ध म्हणून सांगून भागणार नाही, तर या धम्माचा स्वीकार केल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी सोडाव्या लागतील. म्हणजे 2023 मध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितली, 1924 मध्ये 1954 मध्ये सांगितलेली आहे. आणि उदाहरणादाखल बाबासाहेबांनी काय गोष्टी सोडल्या पाहिजेत हे सांगितलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की आता ज्यावेळेला तुम्ही या धर्माचा त्याग कराल, बुद्ध धर्माचा स्वीकार कराल, त्यावेळेला ते म्हणतात की तुम्हाला पंढरपूरला जाणं बंद करावं लागेल, एकादशी द्वादशी करणं बंद करावं लागेल. आता बरेच लोक काय करतात, अलीकडच्या काळामध्ये पंढरपूरची यात्रा आली की सांगतात की बाबासाहेब पंढरपूर बुद्धाचं मंदिर म्हणत होते. बाबासाहेबांनी त्याचाही उल्लेख या भाषणामध्ये केलेला आहे की पंढरपूरचं मंदिर हे बुद्धाचं मंदिर आहे, विहार आहे, हे बाबासाहेबांनी याही भाषणामध्ये सांगितलं. पण ते म्हणतात की आपल्याला या गोष्टीचा त्याग करावा लागेल. जसं काही भिक्खू पंढरपूरच्या आषाढी यात्रेला पायी निघतात आणि सांगतात की बाबासाहेब या ठिकाणी धर्मांतर करणार होते आणि बुद्ध जो आहे हा म्हणजेच विठ्ठल आहे, म्हणून चिवर घालून काही भिक्खू मंडळी पंढरपूरला जातात. त्यांनी हे भाषण वाचलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक शब्द वापरला, पंढरपूरची यात्रा जाणं बंद केलं पाहिजे, एकादशी द्वादशी बंद केली पाहिजे, हे बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितलेले आहे. आणखी एक मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलाय की जो आज देखील आम्हाला चिंतन करायला लावणारा आहे. काय म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेब असं म्हणतात की ज्याला या धर्मात यायचं आहे, म्हणजे बौद्ध धर्म जे स्वीकारणार आहेत त्यांचं मी स्वागत करेन, परंतु त्यांना या धर्मामध्ये भेसळ करू देणार नाही. म्हणजे अर्धा हिंदू किंवा अर्धा बौद्ध असं त्यांना मी करू देणार नाही. तर ज्यांना यायचं आहे त्यांनी संपूर्ण सोडूनच ते आलं पाहिजे या ठिकाणी. आणि मग बाबासाहेब सांगतात की आपल्या मनामध्ये एकच गोष्ट आपण बिंबवली पाहिजे, ती म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हाच आमचा धम्म आहे, हे ठामपणे सांगितलं पाहिजे आणि मगच या धम्मामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर बाबासाहेबांनी आणखी एक गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे. या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की मी तुम्हाला सांगितलं की बौद्ध धर्म स्वीकारा किंवा हिंदू धर्माचा त्याग करा किंवा नवीन या ईश्वराचा स्वीकार करा किंवा हिंदू देवदेवताचा त्याग करा असं मी म्हणतोय. याचा अर्थ माझं ऐकून कुणीही येऊ नका. मी सांगतो म्हणून कुणीही बौद्ध धर्माचा स्वीकार करू नका. मी सांगतो म्हणून कुणीही हिंदू धर्माचा त्याग करू नका. मी सांगतो ती गोष्ट तुमच्या मनाला पटली तरच या धम्मामध्ये या, परंतु या धम्मामध्ये आल्यानंतर मात्र तुम्हाला या धर्मामध्ये मी भेसळ करू देणार नाही. तथागताचा जो धम्म आहे त्या धम्माप्रमाणेच तुम्हाला आचरण करावं लागेल असं ते म्हणतात. आणि या धम्माचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे असंही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. गावोगावी विहारे बांधा. जसं बाबासाहेबांनी सांगितलं त्या रंगूनच्या भाषणामध्ये की मी विहार बांधणार आहे आणि त्या ठिकाणी रविवारी त्यांच्या उपासनेची सोय करणार आहे, त्याचप्रमाणे बाबासाहेब इथेही म्हणतात की गावोगावी विहार बांधली पाहिजेत. हे विहार कशी बांधली पाहिजेत याचंही विश्लेषण बाबासाहेब करतात. बाबासाहेबांनी रंगूनच्या भाषणामध्ये देखील सांगितले की माझ्याकडे मिळेल त्या आर्थिक बळ नाही आहे, म्हणून मला काही मर्यादा आहेत, तरी पण मी हे काम करणार आहे. आणि या ठिकाणी देखील बाबासाहेब असं म्हणतात की लोकवर्गणीतून ही विहार बांधली गेली पाहिजे. म्हणजे कुणातरी एखाद्या शेठजीकडून मोठ्या कारखानदाराकडे पैसे घेऊन हे विहार बांधण्यापेक्षा तुमच्या वर्गणीमधून तुमच्या सहकार्यामधून ही विहार बांधली पाहिजेत, ही कल्पना बाबासाहेबांनी मांडली. आणि त्याच्याही पलीकडे अतिशय महत्त्वाचा विचार बाबासाहेब मांडतात की ही लोकवर्गणी करत असताना, लोकवर्गणीतून विहार बांधत असताना
भगवंताच्या नावावर भ्रष्टाचार करू नका. बाबासाहेबांच्या खरंच दूरदृष्टीला पर्याय नाही आहे. 1954 मध्ये बाबासाहेब विहाराची कल्पना मांडतात आणि विहाराची कल्पना मांडत असताना ते लोकवर्गणीतून बांधा असं म्हणतात आणि त्याचबरोबर सांगतात हे विहार बांधत असताना भगवंताच्या नावावर भ्रष्टाचार करू नका असं सांगतात. म्हणजे तथागताच्या धम्माच्या प्रचाराच्या संदर्भामधली ही कल्पना किती वास्तव स्वरूपाची बाबासाहेब मांडतात. आणि या ठिकाणी एक निमित्त म्हणजे देहूच्या मंदिराच्या मधलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ही कल्पना मांडलेली आहे. आणि एक प्रकारची पार्श्वभूमी जी आहे ती धर्मांतराची त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मी असं म्हणतो की या धम्माच्या कार्याची सुरुवात, त्याची प्रेरणा हे रंगून होतं. त्या ठिकाणी रंगूनमध्ये मांडलेला त्यांचा विचार होता आणि त्याच्या भविष्याचा वेध जो आहे तो 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस होता. आणि मग या दरम्यान लोकांची मानसिक तयारी करण्याचे काम हे ते करत होते. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकर 1950च्या नंतर या कार्याकडे गतीने ओढले गेलेले दिसून येतात. धर्मांतर करण्याच्या संदर्भामध्ये अधिक गुंतलेले दिसतात. त्याचं कारण असं मित्र हो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती सातत्याने खालावत चाललेली होती. बाबासाहेबांना मनातून अशी भीती वाटत असायची की हे काम मी पूर्ण करू शकतो की नाही, अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि दुसऱ्या बाजूला त्यांची आर्थिक स्थिती तशा प्रकारची नव्हती. त्यांना धर्माचा प्रचार करणाऱ्याच्या संबंधीची यंत्रणा जी आहे उभी करणारी त्यांच्या समोर दिसत नव्हती. आणि अशाही परिस्थितीमध्ये धर्मांतराला अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार करणं गरजेचं होतं. याच्या संबंधी असंही या ठिकाणी मी वाचलेलं आहे की 1950ला बाबासाहेब खूप आजारी पडले. त्यांना असं वाटलं की मी वाचतो की नाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी दिल्लीच्या एका विहारामध्ये जाऊन धर्म व्यक्तिगतरित्या घेतला होता. म्हणजे मी आता मेलो तरी मी बुद्ध धर्माचा स्वीकार करून मेलो अशी भावना मनामध्ये निर्माण घेऊन त्यांनी धर्मांतर केलं होतं असं मानलं जातं. आणि ही जी भीती जी आहे ती सातत्याने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि त्यांना असं वाटत असायचं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी या बुद्धाच्या विचाराच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आणि मग त्याची पार्श्वभूमी तयार करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि त्या पार्श्वभूमीमधला महत्त्वाचा भाग म्हणजे देहू येथे बाबासाहेबांनी बसवलेली बुद्धाची मूर्ती आणि देहू येथे बाबासाहेबांनी केलेलं हे ऐतिहासिक भाषण. बाबासाहेबांना माहित होते की दलित समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारची अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेमधून त्यांना बाहेर काढायचं होतं. काळाराम मंदिर सत्याग्रह थांबवण्याचा निर्णय का घेतला? त्यांनी दादासाहेबांना सांगितलं की लोकांना असं होऊ नये, वाटू नये की आता या देवाचं दर्शन घेण्यासाठीच हे आंदोलन आहे. दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की या आंदोलनाचा हेतू माझा साध्य झालेला आहे, त्यामुळे आता हे आंदोलन थांबवलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही पार्श्वभूमी निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले. आणि त्याचाच एक भाग जो आहे हा भाग म्हणजे या ठिकाणी हे देहू येथे त्यांनी बसवलेली मूर्तीची प्रतिष्ठापना आणि त्या ठिकाणी केलेलं हे भाषण आहे. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये आपल्याला धर्मांतर केलं आणि दीक्षा देखील दिली. परंतु दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये म्हणजे 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये असं बाबासाहेब म्हणतात की खरं तर आपण थोडंसं उलट करायला पाहिजे होतं. म्हणजे कालचा कार्यक्रम आज व्हायला पाहिजे होता आणि आजचा कार्यक्रम काल पाहिजे होता असं ते म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा धर्मांतराची पार्श्वभूमी, धर्मांतराचा अर्थ, धर्मांतर केल्यानंतर तुमची कर्तव्य, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर सांगायला पाहिजे आणि त्यांनी पुन्हा त्यानंतर धर्मांतर व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांची होती. आणि तीच भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि या देहूच्या मंदिरामध्ये
जी बुद्धाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाबासाहेबांनी केलेलं धर्मांतर, बाबासाहेबांचं जे ऐतिहासिक 50 मिनिटाचं भाषण जे आहे हे भविष्याचा वेध घेणारं भाषण आहे. 14 ऑक्टोबर 1956च्या धर्मांतराची तयारी करणारं हे भाषण आहे. आणि बाबासाहेब खूप आनंदित झाले. 40,000चा समुदाय त्या ठिकाणी जमलेला होता. त्यांना कॉन्फिडन्स आला की या ठिकाणी आपण हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि त्यांनी बाबासाहेबांनी त्या भिक्खूंना जे सांगितलं ते अगदी बरोबर, की ते म्हणाले की हा समुदाय आहे तो शिकलेला नाही, गरीब आहे, पण त्याची माझ्यावर खूप निष्ठा आहे, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याचं काम देखील आपण केलेलं आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांच्या अनुयायावर प्रचंड प्रेम करत होते, त्याचप्रमाणे त्यांचा अनुयायी देखील बाबासाहेबांना देवापेक्षा देखील मोठं मानत होता, देवापेक्षा श्रेष्ठ मानत होता आणि त्याच्या शब्दाला तो प्रमाण मानत होता. आणि त्याच भूमिकेतून बाबासाहेबांचं 14 ऑक्टोबरचं धर्मांतर झालं. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला जे धर्मांतर केलं आणि त्या धर्मांतराची छोटीशी आवृत्ती जी आहे ही देहूमध्ये झाली आणि त्या छोट्याच्या या आवृत्तीचा परिणाम म्हणून 14 ऑक्टोबरचं धर्मांतर बाबासाहेबांचं खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं मी म्हणेन. कारण बाबासाहेबांना धर्मांतराच्या माध्यमातून जे साधायचं होतं ते त्या ठिकाणी साधलं गेलं. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की धर्मांतराचा सोहळा संपल्यानंतर अनेक पत्रकार त्या ठिकाणी होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकाराने एका वृद्ध माणसाला गाठला. हा माणूस दुरून आलेला होता आणि त्याला एक प्रश्न विचारला की बाबासाहेबांच्या या धर्मांतरामुळे काय झालं, तुला काय वाटलं. तो अतिशय साधा माणूस होता, शिकलेला नव्हता. त्याने सांगितलं की साहेब मी फार शिकलेलो नाही, मला काही सांगता येणार नाही. परंतु त्याचा चेहरा जो आहे हा वाचता येत होता. आणि त्या पत्रकाराने सांगितलं नाही तुम्हाला माहिती आहे काय झालेलं आहे, तुम्ही सांगू शकता. असं थोडं प्रोत्साहन दिल्यानंतर त्या माणसाने जे उत्तर दिलं मला असं वाटतं की ते अतिशय महत्त्वाचं आहे. तो म्हणाला साहेब मला काही सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. मी परवा ज्यावेळेला या धर्मांतर सोहळ्यासाठी आलो होतो, या पेंडॉलमध्ये आलो त्यावेळेला मला माहित नव्हतं की मी कोण आहे. माझी ओळख मला नव्हती, मी कोण आहे मला माहित नव्हतं. परंतु धर्मांतर केल्यानंतर मला आज लक्षात आले की मी माणूस आहे. मला असं वाटतं की ही प्रतिक्रिया म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं यश आहे. आणि हे यश येण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. 1935 पासून ते 1956 पर्यंत त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याची शेवटची तयारी जी आपण म्हणतो की ती तयारी जी आहे ती या ठिकाणी या देहूमध्ये झालेली होती. आणि मग देहूमध्ये या कार्यक्रमाचं फलित जे आहे हे फलित आपल्याला नागपूरच्या धर्मांतरामध्ये दिसतं. आणि दुसरी गोष्ट की बाबासाहेबांना असं वाटत होतं की या हिंदू धर्मामध्ये जे काही पिचलेला वर्ग आहे केवळ एक जात नाही, तर त्याच्यामध्ये मार मांग चांभार ढोर ही सगळी माणसं त्याच्यामध्ये सहभागी झाली पाहिजेत असं त्यांना असं वाटत होतं. आणि त्यांची एक भूमिका होती की ह्या सगळ्या जाती जर एकत्रित येऊन या ठिकाणी सहभागी झाल्या असत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धर्मांतर झालं असतं तर सवलतीची अडचण देखील येणार नव्हती. म्हणून बाबासाहेब धर्मांतराच्या वेळी म्हणाले होते की सवलती माझ्या खिशात आहेत. परंतु बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये म्हणजे 1936 मध्ये जागतिक स्तरावरच्या अनेक विचारवंतांची चर्चा केलेली होती की आम्हाला हे धर्मांतरानंतर सवलती मिळू शकतात का, त्यांच्याशी चर्चा केली होती. आणि त्याच्यातून त्यांना कळाले होते की हे आरक्षण मिळू शकतं, सवलती मिळू शकतात. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी झाले नाही, धर्मांतर केलेलं नाही. आणि त्यामुळे आज जो समुदाय दिसायला पाहिजे तो दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आपल्याला म्हणता येऊ शकेल की जे स्वतःला बौद्ध मानतात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असं मानतात. खऱ्या अर्थाने ते बौद्ध आहेत की नाही, तर बाबासाहेबांच्या कल्पनेप्रमाणे ते बौद्ध नाहीत.
कोण बौद्ध आहे? तर बाबासाहेब असं म्हणायचे की जन्मताच कुणीही बुद्ध असू शकत नाही. वाली शिंगला लिहिलेल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केला की जसं जन्मताच कुणी मुस्लिम असू शकत नाही, जन्मताच कुणी ख्रिश्चन असू शकत नाही, तसं जन्मताच बौद्ध देखील असू शकत नाही. तर ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये विधी आहे मुस्लिम होण्यासाठी किंवा ख्रिश्चन होण्यासाठी बाप्तिस्मा नावाचा विधी आहे, तसा विधी बौद्ध धर्मामध्ये देखील असला पाहिजे, अशी कल्पना त्यांनी वाली शिंगला दिली होती. आणि त्या अर्थाने पाहिलं तर आपण खरेच बौद्ध आहोत का, हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की आपण बौद्ध म्हणून सांगणारे बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे वाटचाल करत आहोत का, हा देखील प्रश्न आहे. बाबासाहेब म्हणाले की या धर्मामध्ये मी भेसळ होऊ देत नाही. बाबासाहेब म्हणाले की हिंदू धर्माची ह्या कल्पना तुम्हाला सोडल्या पाहिजेत. बाबासाहेब असं म्हणाले होते की हिंदू धर्मामधल्या या अनिष्ट रूढी सोडल्या पाहिजेत. खरंच आपण त्या अनिष्ट रूढी सोडल्या आहेत का? ज्यांनी सोडलेल्या आहेत त्यांना खरंच मी धन्यवाद देईन. परंतु केवळ बाबासाहेबांचं जातीमध्ये जन्माला येणं म्हणजे बौद्ध होऊ शकत नाही, ही कल्पना आपण समजून घेण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबांनी हा धम्म तुमच्यावर लादलेला नाही आहे. कारण बाबासाहेबांनी स्वतः त्या दिवशी सुद्धा सांगितलं आणि 14 ऑक्टोबरला देखील सांगितलं की मी म्हणतोय म्हणून तुम्ही धर्मांतर करू नका, मी म्हणतोय म्हणून ती गोष्ट स्वीकारू नका, ती तुमच्या मनाला पटली पाहिजे. आणि बाबासाहेबांना माहीत होतं की जोपर्यंत हिंदू धर्मातून पूर्णपणे तो बाहेर येणार नाही तोपर्यंत त्याला बौद्ध धर्म कळू शकणार नाही. तर बाबासाहेबांची ही धर्मांतराची भूमिका जी आहे ही समजून घेतली पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या कल्पनेतला हा धम्म जो आहे एका जातीच्या कल्याणासाठी नव्हता, जगातील सर्व शोषितांना मुक्त करणारा हा धम्म होता. हा बाबासाहेबांचा व्यापक विचार समजून घेण्याची गरज आहे. आणि हा विचार समजून घेतल्याशिवाय आपल्याला बाबासाहेबांचं धर्मांतरासंबंधीचे चित्र हे आपल्या मनामध्ये उमटू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी देहूच्या या बुद्धाच्या मूर्ती स्थापनेच्या वेळेला जे भाषण केले ते भाषण देखील अशा स्वरूपाचं होतं. हे भाषण देखील मला असं वाटतं की आपण समजून घेण्याची गरज आहे आणि समजून घेऊन त्या अर्थाने आचरण करण्याची या ठिकाणी गरज आहे. कारण मी आता समजा सांगितलं की धम्मभूमी आहे, चैत्यभूमी आहे, दीक्षाभूमी आहे, नागपूरची गुजरातची संकल्पभूमी आहे, त्याला तीर्थस्थळाचा दर्जा मिळू नये. तीर्थस्थळ वेगळं आहे आणि चैतन्य वेगळं आहे, ऊर्जा वेगळी आहे. ही जी सगळं स्थळे आहेत ती ऊर्जाभूमी आहे. तिथं येऊन दर्शन घेण्यासाठी नाही आहे, तर त्याच्यातून ऊर्जा घेऊन त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्या दृष्टिकोनातून आचरण करण्याची गरज आहे. म्हणून आज बहुतांशी बुद्ध विहाराला आम्ही पाहिलं की त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जातो. पर्यटन स्थळ करणं ही बाबासाहेबांची कल्पना नव्हती. बाबासाहेबांची कल्पना होती की या धम्माचं आचरण झालं पाहिजे. जाता जाता एकच गोष्ट सांगून मी या ठिकाणी सांगतो की एक बौद्ध भिक्खू जे आहेत रस्त्याने निघालेले होते. निघाले जाताना त्या जाता जाता एक बाई दारामध्ये उभा राहिली होती आणि त्यांनी तथागताला वंदन केलं आणि सांगितले की मला तुम्ही उपदेश करा. तथागताने तिच्या घरामध्ये पाहिलं आणि घरामध्ये पाहिल्यानंतर तथागताने थोडा विचार केला. ते असं म्हणाले की मी नंतर येईल. पण ती म्हणाली की ठीक आहे तुम्ही नंतर या, परंतु मी तुम्हाला भोजन दान देणार आहे, ते भोजन दान तरी घ्या. त्यावेळेला ते म्हणाले की मी ज्यावेळेला प्रवचन देईन त्याच वेळेला तुझ्याकडून भोजन दान घेईन. आणि मग तथागत गेले आणि 2 दिवसांनी आले. आल्यानंतर तिला म्हणाले की मला पहिल्यांदा भोजन दान दे आणि मी प्रवचन नंतर देईन. आणि मग त्या बाईने ताजं अन्न जे होतं ते त्यांच्या पात्रामध्ये टाकणार म्हणल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ते पात्र अस्वच्छ आहे, त्याच्यामध्ये खाली शेण पडलेलं आहे. त्यावेळेला ती म्हणते अहो म्हणते हे पात्र जे आहे हे अस्वच्छ आहे, याच्यामध्ये शेण दिसत आहे. ते बौद्ध भिक्खू म्हणतात असू द्या, त्याच्यामध्येच टाका, ते मी अन्न घेईल. त्यावेळेला ती बाई म्हणते की अहो तुम्ही टाका म्हणताय, परंतु हे अन्न त्या शेणामुळे खराब होईल. ते म्हणते होऊ द्या, मी ते घेईन. त्यावेळेला ती पुन्हा स्त्री म्हणते तसं नाही, म्हणते तुम्हाला हे अन्न घ्यायचं असेल तर ते शेण काढून घ्यावं लागेल, ते पात्र स्वच्छ करून घ्यावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये मी दान देते.
बौद्ध भिक्खू म्हणतात, हेच माझं प्रवचन आहे. तुम्ही बौद्ध म्हणून स्वतःला सांगता आणि तुमच्या घरामध्ये मला हिंदूंच्या अनेक मूर्त्या दिसतात. त्या पहिल्यांदा बाजूला काढा, तुमच्या मनामध्ये असलेला विचार बाजूला काढा, तरच माझ्या प्रवचनाचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल, अन्यथा त्या प्रवचनाचा उपयोग होऊ शकणार नाही. म्हणजे त्या भिक्खूंनी प्रामुख्याने तथागताचा वास्तव विचार मांडला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असा विचार या ठिकाणी मांडला. आणि मला वाटतं की तोच विचार बाबासाहेबांनी देहू या ठिकाणून मांडलेला आहे. आणि म्हणून देहूच्या या धम्मभूमीतून मांडला बाबासाहेबांचा विचार जो आहे, हे केवळ त्याच्याकडे भाषण न बघता किंवा देहूचं केवळ त्या ठिकाणच्या स्थळाचं दर्शन न घेता बाबासाहेबांनी या ठिकाणी काय म्हटलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, हे जरी आपण त्या ठिकाणी घेऊन आज निघालो, आज हजारो लोक 6 डिसेंबरला आणि आज या देहूला भेट देतात, तर मला असं वाटतं की हे भेट देत असताना किमान आपण एवढा विचार केला पाहिजे की मी या देहूला येत असताना माझ्या मनात काय असेल ते असेल, परंतु देहून परत जाताना मी बाबासाहेबांच्या विचार वाटेशिवाय कुठेही जाणार नाही, एवढी प्रतिज्ञा करून जरी आपण निघालो, तर मला असं वाटतं की देहूच्या या धम्मभूमीचं सार्थक झालं, बाबासाहेबांचं हे सार्थक झालं असं या ठिकाणी म्हणेल. या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी आमचे अनेक चांगली मंडळी या ठिकाणी जॉईन झालेली आहे. मला या ठिकाणी जे साळवे दिसत आहेत, आमचे संभाजी बिरांजे दिसतात, या ठिकाणी आमचे रमेश राक्षे दिसतात, या ठिकाणी असे अनेक अभ्यासू आणि चळवळीतले मित्र याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी राहुल खांडेकरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.